मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शाखा भेट कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मुंबईमध्ये धारावी इथल्या शाखेला भेट दिली। यावेळी ठाकरेंनी सर्व शाखा प्रमुखांशी संवाद साधला। स्वतःला वाघ म्हणवणारी काळी मांजरं वाटेत येतात अशा शब्दात नाव न घेता उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला। तसंच शिवसेनेला धक्के देणारे अनेक आले आणि गेले, मात्र शिवसेनेला धोका झाला नाही असं ठाकरे म्हणाले। धोके देणाऱ्यांचे डोके फुटतील, मात्र शिवसेना कधीच फुटणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। गेले 2-3 वर्ष सतत प्रसार माध्यमातून येते की इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे शिवसेनेला धक्का। म्हटलं एकदा जाऊनच बघू किती धक्के बसलेत। असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल, पण धोका झालेला नाहीये। अनेकांनी अनेक प्रयत्न केले, धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील, पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही। विघ्नहर्त्याचं आगमन होतंय। मी त्या पार्श्वभूमीवरती गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ्या कार्याचा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत। आणि वाटेमध्ये काळी मांजरं अनेक येत आहेत, स्वतःला वाघ म्हणवणारे। त्या मांजरांचा, काळ्या मांजरांचा, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला। गणपती बाप्पा! तुम्ही सगळे कार्यकर्ते इथे जमलेला आहात। मोठं भाषण मी काय करणार नाही, पण सगळ्यांनी एक काम मात्र नक्की करायचं आहे, ते म्हणजे कोणतं काम? आपल्या वॉर्डात, आपल्या मतदार यादीत मतचोरी होते का? मतचोर घुसलेत का?